नमस्कार, मी अंकिता शहासने. आजच्या भागात आपण डूडल म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत. डूडल म्हणजे साधी रेखाचित्रे जी मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात असू शकतात. एखाद्या व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या कामात व्यस्त असताना काढलेले रेखाचित्र. डूडल हा शब्द 17व्या शतकाच्या सुरुवातीस जर्मन शब्द डूडेलडॉर्फवरून आला आहे. याचा अर्थ मूर्ख किंवा साधारण असा होतो. आधुनिक काळात याचा अर्थ काहीही न करणे असा होतो. तसं बघितलं तर डूडलिंगचा परिचय आपल्यासाठी नवीन नाही. आपण सगळ्यांनी हे केलंच असेल. शाळेत शिक्षक शिकवताना वहीवर कोपऱ्यात काही ना काही आपण रेखाटलंच असेल, किंवा कोणाशी फोनवर बोलताना काही ना काही कधी कागदावर रेखाटलंच असेल. हेच ते डूडल्स. सगळ्यात जुनं डूडल आपल्याला गुफा चित्रात पाहायला मिळतं. त्यात काही वक्र रेषा किंवा झिगझॅग रेषा रेखाटलेल्या आहेत. हे डूडल करण्याचे फायदे काय, ते आता आपण समजून घेऊया. लहान वयात डूडल केल्यामुळे मुलांचे हात व डोळ्यांचे समन्वय सुधारते. चित्रकार किंवा कोणताही व्यक्ती डूडलमुळे चित्रांमध्ये विचार करू लागतो. आपण आपल्या भावना मुक्तपणे रेखाटून व्यक्त करू शकतो. आपली सृजनात्मकता वाढते. आपण नवनवीन प्रयोग करण्यास प्रेरित होतो. डूडलमुळे आपण जास्त एकाग्र होऊ शकतो. निरीक्षण क्षमता सुधारते. आपलं किंवा मुलांचं स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतं. आपला ताणतणाव, स्ट्रेस, एन्झायटी कमी करण्यासाठी मदत होते. आपली स्मरणशक्ती तर वाढतेच व बौद्धिक क्षमतेचा देखील विकास होतो. हे सगळं तर फायदे आहेतच. त्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डूडल करण्यासाठी कोणतंही चित्रकौशल्य लागत नाही. कोणीही करू शकतं. आता हे डूडल कसे करायचे व त्याचे प्रकार कोणते, ते आता समजून घेऊयात. सर्वप्रथम आपल्याला लागणारे साहित्य. यासाठी आपल्याला जे आवडेल ते साधन निवडू शकता. जसे की पेन, पेन्सिल, रंगीत पेन्सिल, स्केच पेन, कोळसा, शाई इत्यादी. आपल्याला एक कागद व खोडरबर लागेल, कदाचित कर्कटकही. आता आपण समोर स्क्रीनवर प्रात्यक्षिक पाहतोय. या उदाहरणात आपण चौकोन आखून घेतले. यामध्ये आपण डूडल बनवण्यासाठी सुरुवात करतोय. या पद्धतीला झेंटँगल असे म्हणतात. आपण कोणत्याही मुख्य आकारात कोणतेही आकार, रेषा, बिंदू वापरून त्याचे अनेक प्रतिकृती करून म्हणजेच रिपिटेशन पद्धतीने साकारू शकतो, किंवा कलेतील मूलभूत घटक घेऊन चित्ररचना करू शकतो. आपण समोर हे सगळं पाहतोय. हा एक डूडल प्रकार आहे. त्याला झेन डूडल असे म्हणतात. यात आधी जे झेंटँगल प्रकार पाहिला त्याचप्रमाणे करू शकतो, पण मुक्त हस्तपणे. यात मुख्य आकार घेण्याची गरज नाही. आपण पाहतोय कसे मुक्त हस्तपणे रेषा व काही आकृत्या व रंग वापरून डूडल केले जात आहेत. हे डूडल काही मूर्त आहेत तर काही अमूर्त. आता हा एक प्रकार आहे. त्याला मंडल आर्ट असे सुद्धा म्हणतात. यात प्रामुख्याने मध्यबिंदूपासून गोलाकार स्वरूपात करू शकतो. आपण सगळं स्क्रीनवर पाहतोय.
हा प्रकार आहे जर्नल डूडलिंगचा. यात आपण घडलेल्या घटना किंवा काही आठवणी चित्रबद्ध करून संग्रही ठेवू शकतो. या डूडलमध्ये काही असू शकते. आपल्याला आवडणारे क्षण किंवा अविस्मरणीय अनुभव किंवा भावना ज्या मुक्तपणे व्यक्त नाही करू शकत त्या. यात आपण मानवी आकृत्या, झाडं, पानं, निसर्ग सौंदर्य, प्राणी, पक्षी, मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात चित्रण करू शकतो. आपण काही प्रसिद्ध डूडल आर्टिस्टचे डूडलिंग आपण समोर स्क्रीनवर पाहतोय. तर करणार ना डूडल्स? तुम्ही केलेली डूडल्स मला पाहायला आवडतील. तर पाठवाल ना मला कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सॲपवर. डूडलचे फायदे अनेक आहेत. महत्त्वाचे म्हणजे चित्रकार असण्याची गरज नाही, सहज कोणीही करू शकतं. तर आज आपण डूडल्स पाहिले. पुढील भागात पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. धन्यवाद. व्हिडिओ फायदेशीर वाटला तर नक्की शेअर करा.